नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण खूप महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत. विषय असा आहे की हनुमान जयंतीनंतर काही राशींचे नशीब पूर्णपणे बदलणार आहे. यामध्ये कोणत्या राशी आहेत, काय बदल होणार आहे आणि तुम्ही कोणती काळजी घेणार आहात, हे सर्व काही मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. हनुमान जयंतीनंतर काही राशींचं नशीब पूर्णपणे पालटणार आहे. खूप काही वेगवेगळे बदल होणार आहेत आणि खूप काही वेगवेगळे बदल होताना दिसत आहेत. पण सगळ्याच राशीचं नाही, त्या राशी कोणत्या आहेत? फक्त काही निवडक राशीवरच हनुमानजींची विशेष कृपा होणार आहे आणि त्या राशीमध्ये तुमची रास आहे का, हे नक्की पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा. नमस्कार मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वपूर्ण विषय पाहणार आहोत. हनुमान जयंतीनंतर काही राशींच्या आयुष्यात होणारे मोठे बदल आपण पाहणार आहोत. हा बदल अचानक नाही, तर ग्रहांची स्थिती, ऊर्जा आणि भक्ती यांचा एकत्रित परिणाम आहे. विशेष म्हणजे हनुमान यांची कृपा या काळात काही राशींवर जास्तच राहणार आहे. तर ज्योतिष शास्त्रानुसार हनुमान जयंतीनंतर शनी, मंगळ आणि बुध यांच्या ऊर्जेमध्ये मोठा बदल होताना दिसत आहे. शनी जो आपल्याला कर्माचे फळ देतो, मंगळ जो ऊर्जा आणि धैर्य देतो, बुध जो बुद्धी आणि निर्णय क्षमता वाढवतो. या तिन्ही ग्रहांचा पॉझिटिव्ह प्रभाव काही राशींवर पडताना दिसत आहे. म्हणूनच काही लोकांच्या आयुष्यात अचानक पॉझिटिव्ह बदल दिसायला लागणार आहेत. तर त्या राशी कोणत्या आहेत आपण पाहूयात. पहिली राशी आहे मेष राशी. मेष राशी लोकांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या आयुष्यात जे काही अडकलेलं आहे, जे कामे अडलेली आहेत, ते हळूहळू मार्गी लागायला सुरुवात होणार आहे. नोकरीमध्ये प्रमोशन किंवा नवीन अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळू शकणार आहेत. जर तुम्ही बिझनेस करत असाल तर नवीन डील आणि पैसे येण्याचे मार्ग तयार होत आहेत. यानंतरच पर्सनल लाईफ पाहता तणाव कमी होईल आणि आत्मविश्वास म्हणजेच कॉन्फिडन्स वाढताना दिसत आहे. दुसरी राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशींच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या खूपच चांगला आहे. जुने अडकलेले पैसे परत येण्याच्या मार्गावर दिसत आहेत. घरात आनंद आणि स्थिरता वाढताना दिसत आहे. विशेषतः जर तुम्ही नवीन इन्व्हेस्टमेंट करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय अनुकूल ठरत आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त कोणत्याही क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्यानंतरची राशी आहे सिंह राशी. सिंह राशींच्या लोकांसाठी हा काळ सक्सेस घेऊन येताना दिसत आहे. समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. त्यानंतर तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकणार आहेत. करिअरमध्ये तुमच्या मेहनतीचं फळ आता तुम्हाला मिळायला सुरुवात होताना दिसत आहे. त्यानंतरची राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा काळ इमोशनल हिलिंगचा आहे. तुमच्या मनातील भीती आणि तणाव कमी होताना दिसत आहे. त्यानंतर काही महत्त्वाचा बदल येतोय. वृश्चिक राशींच्या लोकांच्या जीवनामध्ये महत्त्वाचा बदल पाहिला असता तुमच्या जीवनात पहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्वास वाढताना दिसत आहे आणि तुमचे मोठे निर्णय जे आहेत ते तुम्ही घेणार आहात किंवा मोठ्या निर्णयांमध्ये तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यामध्ये तुम्हाला सक्सेस भेटताना दिसत आहे. शेवटची राशी आहे कुंभ राशी, ज्यामध्ये आता शनीची 7.5 चाललेली आहे. कुंभ राशीसाठी हा काळ ट्रान्सफॉर्मेशनचा आहे, म्हणजेच मोठा बदल होताना दिसत आहे. तुम्हाला नवीन डायरेक्शन मिळेल, तुम्हाला नवीन दिशा मिळेल. प्रत्येक गोष्टीमध्ये नवीन दिशा मिळणार आहे. यामध्ये करिअर असो वा बिझनेस असो, येथे नवीन संधी येताना दिसत आहेत आणि योग्य निर्णय घेतला तर मोठा फायदा होताना तुम्हाला दिसत आहे. या होत्या 5 राशी ज्यांच्या जीवनात आणि बिझनेसमध्ये असेल, करिअरमध्ये असेल, पर्सनल लाईफमध्ये असेल, खूप मोठे बदल येताना दिसत आहेत. लक्षात ठेवा, फक्त राशी बदलल्यामुळे सगळं बदलत नाही, तर तुमचे प्रयत्न आणि तुमची श्रद्धा हेच खरा बदल घडवून आणत असतात. जर तुम्हाला या बदलाचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर एक छोटासा उपाय करा. दर मंगळवारी आणि दर शनिवारी ओम हनुमते नमः या मंत्राचा 21 वेळा जाप करा आणि हनुमानजींना गूळ आणि चणे अर्पण करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होणार आहेत. हनुमानजींची कृपा ही भाग्यावर नाही, तर तुमच्या श्रद्धा आणि कर्मावर अवलंबून असते. जर तुमची रास या व्हिडिओमध्ये असेल तर नक्की कमेंटमध्ये तुमची रास लिहा आणि अशाच माहितीसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. धन्यवाद.